नमस्कार मंडळी. तर आज मी जास्वंदीच्या फुलांचा सरबत बनवणार आहे. त्याच्यासाठी जास्वंदीची फुलं घेतलेली आहेत. हे कढई घेतली आहे आणि त्याच्यामध्ये हे 1 ग्लास पाणी घालणार आहे. हे 1 ग्लास पाणी घालते मी. हे पाणी उकळत ठेवते. तर सरबतासाठी मला हे सब्जाच्या बिया लागणार आहेत. ह्याच्यामध्ये मी वेलची 2 वेलच्या घेतल्या आहेत, 1 स्टार फूल घेतलं आहे, 4-5 लवंगा घेतल्या आहेत आणि 1 दालचिनीची साल घेतली आहे. तर हे सर्व मी पाण्यामध्ये टाकते. तर त्यामध्ये मी ही जी फुलं घेतली आहेत त्यातली एक 5-6 फुलं मी साफ करणार आणि आतमध्ये टाकणार. तर ही फुलं अशा प्रकारे साफ करून घ्यायची. हे काढून घ्यायचं आणि ह्या ज्या पाकळ्या आहेत त्या ह्या उकळत्या पाण्यामध्ये टाकायच्या. आणि 5 मिनटं शिजू द्यायच्या. तर 1-2-3 मिनटं झाली आहेत आणि आपली जी फुलं आहेत त्याने आपला कलर सोडलेला आहे बघा. तर ह्या वेळी आता आपण ही खडी साखर टाकायची आतमध्ये. आपण जी दालचिनी आणि टाकली आहे ना त्याचा एवढा छान सुगंध सुटला आहे. तर ही खडी साखर वितळेपर्यंत 1-2-3 मिनटं शिजू द्यायचं. तर आता 1-2-3 मिनटं झालेली आहेत. हे बघा, हे छानपैकी उकळलेलं आहे. या फुलांचा जो कलर होता किंवा त्यातलं जे पौष्टिक तत्व होतं ते सगळं पाण्यामध्ये आलेलं आहे. तर आता आपण हे गाळून घ्यायचं. हे बघा, मी गॅस बंद केलेला आहे. तर हे जे मिश्रण आहे ना ते मी हे टोपामध्ये गाळून घेते. तर हे बघा, हा आपला आयुर्वेदिक सरबत आहे. तर आता आपला हा जो सरबत आहे ना तो आपल्याला अजून छान करायचा आहे. तर मी हे थोडंसं ग्लासमध्ये ओतते. त्याच्यामध्ये मी थोडंसं हा बर्फ टाकते आणि त्याच्यामध्ये मी हे अर्ध लिंबू पिळणार आहे. तर हे अर्ध लिंबू पिळते. त्याच्यावरती मी अजून हा सरबत ओतते. आणि तो अजून छान होण्यासाठी त्याच्यावरती ह्या सब्जाच्या बिया घालते. ह्या मी 1 तास भिजत ठेवलेल्या पाण्यामध्ये. अजून 2 आईस टाकते. तर अशा प्रकारे आपला हा जास्वंदीच्या फुलाचा सरबत तयार झालेला आहे. हा आयुर्वेदिक आहे आणि खूप टेस्टी पण लागतो. तुम्ही सुद्धा नक्कीच करा.